उत्कर्षात् उभयत्वात् वोत्कर्षति हवै ज्ञानसन्ततिं समानश्च भवति नास्या ब्रह्मवित्कुले भवति य एवं वेद सुषुप्तस्थानः प्राज्ञो मकारस्तृतीया मात्रा मितरे पीतेर्वाप्नोति हवा इदं सर्वमपीतिश्च भवति य एवं वेद अमात्रश्चतुर्थो व्यवहारः प्रपञ्चोपशमः शिवोऽद्वैत एवमोङ्कार आत्मैव संविशत्यात्मनात्मानं य एवं वेद इति माण्डुक्योपनिषत् समाप्ता। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सगळ्यांना नीट ऐकू येत आहे? हो हो काका, हा ऐकू येत आहे, चांगलं ऐकू येत आहे. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, खूप आवाज येतोय त्या ऑडिओचा. ऑडिओ कोणाचा सुरू आहे? आता गेला. हृदयं गौडपादानां यदाचार्येण देशितं निश्चितं युक्तियुक्तं च तदेवात्र प्रकाशितम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। आदिष्टवान यथा ध्याने शंकरो लोकशंकरः तथैवाहं प्रबन्धेऽस्मिन् लिखितं तत्प्रचोदितः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अविवादो अविरुद्धश्च कूटस्थः केवलो द्वयः अजो नित्यो अभयो ह्यात्मा सर्वेषां नो निरन्तरः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शंकरः शंकराचार्यः
सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो। आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो। आपण सगळे भगवत स्वरूप आहात, आपणाला वंदन करतो। आज गौरी आणि आमच्याकडे महालक्ष्मी म्हणतात, यांचं आपल्यासह वास्तव्य आहे। आणि अशा पवित्र क्षणी आपण मांडुक्य उपनिषदाचा आज प्रारंभ करतोय। आचार्य प्रकाश शास्त्री मुळे यांनी एक प्रास्ताविक मांडलं होतं की वेदांमधून मांडुक्य उपनिषद कसं आलं, आणि आज आपण मांडुक्य उपनिषदासंबंधी वेदामधून उगम कसा आहे हे आचार्यांनी मांडलं, मुळे शास्त्रींनी मांडलं। आज मांडुक्य उपनिषदाचा कसा प्रारंभ झाला याबद्दल आज आपण थोडंसं मांडणार आहोत। या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे अजूनही की ज्यांच्या घरी महालक्ष्मी म्हणजे गौरी आहेत त्यांनी त्या मोबाईलवर व्हिडिओवर ऑन ठेवाव्यात। श्री मारावार यांच्याकडल्या गौरी नीट दिसत नाहीये, आपण सेट केलं ते आपल्याला दिसतं। दुसऱ्या मोबाईलवर जर लावून पाहिलं तर कळतं की आपलं सेटिंग बरोबर झालं आहे की नाही। आपल्या मोबाईलवर बरोबरच दिसत असतं। म्हणून गजानन मारावार यांनी त्या गौरी एकदा नीट सेट करून घ्याव्यात। आणि ज्यांना केल्या नसतील पण त्यांच्या घरी गौरी असतील किंवा महालक्ष्मी असेल, त्यांनी त्या मोबाईलवर पूर्ण वेळ आज व्हिडिओ दाखवावा। सगळ्यांना गौरींचं दर्शन होऊ द्या सगळीकडलं। अनेक गावच्या गौरी पाहतोय मी, नगरपासनं अनेक गाव। मी आज दूर बसलो आहे। आपल्या गौरींचं छान क्लोजअप सेटिंग करा, काही अडचण नाही। आता पण तुम्ही चालू असताना सेटिंग करू शकता, व्हॉल्यूम बंद आहे। अथर्वण वेदातून मांडुक्य उपनिषद आलेलं आहे, आपल्याला हे ठाऊकच आहे। आणि ह्या मांडुक्य उपनिषदात महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म। वेदांचं सार, वेदांचं महावाक्य असतं, आणि अथर्वण वेदाचं सार आणि मांडुक्योपनिषदाचं सार अयम आत्मा ब्रह्म हे आहे, म्हणजे मीच आत्मा आहे। आणि ह्या निर्णयावर मांडुक्योपनिषदाचा अभ्यासक जायला पाहिजे, जाऊन यायला पाहिजे। आणि त्यासाठी आपल्याला आपल्या उंची वाढवण्याची गरज आहे। काय उंची आहे हो? न कश्चित जायते जीवः संभवोस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते। जीव नावाची गोष्ट अस्तित्वातच आलेली नाही,
आणि जी अस्तित्वातच नाही आली, त्या जीव आणि जगताबद्दल आपल्याला अस्तित्वात नाही या निर्णयावर यायचंय आणि केवळ ब्रह्मस्वरूपच आहे या निर्णयावर आम्हाला यायचंय. हे मांडुक्य उपनिषद करतं. म्हणून मांडुक्य उपनिषदाचा साधक अयमात्मा ब्रह्म, मी ब्रह्म आहे या निर्णयावर असलाच पाहिजे. त्यासाठी ओंकार आहे, लक्षात घ्या. या उपनिषदाची थोरवी सांगतो. हा अर्थवाद नव्हे, ही वास्तविकता आहे. अर्थवादामध्ये दोन गोष्टींची तुलना केल्या जाते आणि मग त्यासाठी एक गोष्ट गौण आणि एक गोष्ट श्रेष्ठ म्हटले जाते. परंतु हा अर्थवाद नाही, ही वास्तविकता आहे. आणि ही वास्तविकता मुक्तिकोपनिषदाने व्यक्त केलेली आहे. ती आहे मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षुणाम विमुक्तये. एकच मांडुक्य उपनिषद मुमुक्षुला मुक्त करण्यासाठी समर्थ आहे. मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षुणाम विमुक्तये. ज्यांनी एका मांडुक्योपनिषदाचा अभ्यास केला त्याची मुक्ती निश्चित आहे. पण जसा सांगितला तसा अभ्यास झाला पाहिजे. मांडुक्योपनिषद नीट समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि असं जे उपनिषद आपण नीट समजून घ्यायचं आहे, त्या उपनिषदासाठी आपल्याला नीलाताईंच्या शांतीपाठापासून आपल्याला पुढे चालायचं आहे. आणि तो शांतीपाठ या ठिकाणी डॉक्टर काकांनी मराठीमध्ये घेतला आहे. तो आपण थोडासा निवेदनाच्या स्वरूपात आहे. ओम नमो परात्परा, ओम नमो विश्वंभरा, ओम नमोजी शंकरा गुरुस्वरूपा, आता नमो चिंदंबरा, बाळू मामा धनगरा, जय जयाचेनी ज्ञाना खरा डोल द्यावा, इही माते रक्षिले, इही माते तारिले, इही माते दाविले माझेची मजला. या मांडुक्याचे कुसरी ज्ञाना परमावधी खरी, तो संताची पदरी राहता लाभे. नाथ ज्ञानदेव समर्थ यांनी जो दाविला अर्थ, तेने भलते या परमार्थ हाता लागे. आणि तुकया कैसा वानू, जो वैराग्याचा भानू, जेणे प्रेम ज्ञाने सानू महानू केले. येथ आगम प्रकरणी वेदांताची असे सरणी, विषयी लाविली झुरणी नामरूपांच्या. मग अद्वैताचे बोधी, निरसली भेदांची व्याधी, द्वैता न कोठे अवधी समजाविले. तरी बुद्धी आहे जोवरी, विश्वरचना भासे खरी, ती आला ताचिये भिरभिरी परी दाविली. मांडुक्य श्रुतीच्या माथा, गौड पाजे सजविली कथा, जेणे ग्रपंथ रहिता पंथा ठाकणे होय. या उपनिषदाचं अपार महत्व आहे. आणि ते अपार महत्व जर सांगायचं असेल तर मांडुक्यमेवम केवलम, मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षुणाम विमुक्तये. माझ्या मुक्ती करता एक मांडुक्य उपनिषद सर्वश्रेष्ठ आहे, परिपूर्ण आहे, सामर्थ्य संपन्न आहे. अशा मांडुक्य उपनिषदाबद्दल आज आपण प्रारंभ करतो आहे. या मांडुक्य उपनिषदात जर महत्वाची काही गोष्ट असेल तर हे मांडुक्य उपनिषद सगळ्या दशोपनिषदामधलं अर्वाचीन उपनिषद मानलं जातं. म्हणजे सगळ्यात जुनं. आणि काही जणांचं मत असं आहे की मुंडक नावाच्या ऋषींनी हे लिहिलेलं असावं. आता गंमत अशी आहे की आपले उपनिषद हे अपौरुषेय आहेत, कारण वेद अपौरुषेय आहेत. आणि वेदांमधून आलेलं उपनिषद असल्यामुळे उपनिषद सुद्धा अपौरुषेय आहे. आणि जे अपौरुषेय असतं ते कोणी लिहिल्या गेलं असा विषय नसतो. पण ज्यांनी श्रुत केलं, कानामध्ये ज्यांना ऐकू आलं, त्यांनी ते शब्द जसेच्या तसे लिहून काढले, स्वतःच्या मनाचं काहीही न कालवता. म्हणून कधी कधी नाव त्यात येतं, पण नाव देण्याची त्या काळी पद्धत नव्हती.
आपलं नाव आपण देण्यामध्ये काय भूषण आहे? दुसऱ्यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की यांनी हे केलेलं आहे. आजकाल स्वतःचीच नावं लवकरात लवकर देण्याचा प्रकार असतो. त्यामुळे हा विषय कालानुरूप बदलला. त्यावेळी कोणीही नाव देत नव्हतं. आता हे उपनिषद सर्व उपनिषदांमध्ये आकाराने सर्वात लहान म्हणजे 12 मंत्रांचं आहे. ईशावास्य छोटं उपनिषद मानलं जातं जे 20 मंत्रांचं आहे. पण मांडुक्य उपनिषद सर्वात लहान म्हणजे 12 मंत्रांचं आहे. आणि ह्या 12 मंत्रामध्ये केवळ ओंकाराची उपासना सांगितली आहे. सगुण ओंकार आणि निर्गुण ओंकार या दोनहीचा याच्यामध्ये आढावा आहे. आणि हा सगळा भाग ओंकारोपासनेतून तुर्येपर्यंत कसा घेऊन जायचा याचं बारकाईने वर्णन आहे. पण 12 मंत्रांचं मांडुक्य उपनिषद समजायला गंभीर आहे. समजण्यासाठी या उपनिषदाला अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला ऐकावं लागेल. म्हणून सांगणं आहे की आदरणीय नीलाताई दातारांच्या शांती पाठापासून या उपनिषदाला आपण श्रवण करण्यासाठी तत्पर असावं. याबद्दल एक कथानक सांगतो आणि मग गौडपादाचार्यांचा मुद्दा घेतो. चिन्मयानंद स्वामी एकदा आश्रमात बाहेरून येत असताना त्यांचा एक साधक अभ्यास करत होता. तो अभ्यास करत असताना चिन्मयानंदांचं लक्ष गेलं की हा काय वाचतोय, आणि त्यांनी पाहिलं की हा मांडुक्य उपनिषद वाचतोय. चिन्मयानंदांनी त्याच्या हातातून ते उपनिषद घेतलं आणि अलमारीवर टाकलं आणि त्याला सांगितलं, मी सांगेपर्यंत या उपनिषदाला हात लावायचा नाही. गुरूंची आज्ञा मान्य करून त्यांनी ते उपनिषद तसंच राहू दिलं, अलमारीत सुद्धा ठेवलं नाही. किती काळ गेला त्यालाही ठाऊक नव्हतं, कोणाच्याच डोक्यात नव्हतं. अचानक एकदा चिन्मयानंद आलेत आणि आल्यानंतर त्यांनी त्या साधकाला सांगितलं, अलमारीवरचं उपनिषद काढ. त्यांनी ते काढलं आणि सांगितलं, आता अभ्यासाला प्रारंभ कर. पहिल्यांदा अलमारीवर ठेव सांगितलं होतं, आता अभ्यासाला प्रारंभ कर सांगितलं. या मधला कालावधी 9 वर्षाचा होता. 9 वर्षाचा, 9 इयर्स. म्हणून काही साधकांना असं वाटू शकतं की यांनी आधीपासूनच मांडुक्य का नाही सुरू केलं. तर आधीची बैठक पूर्ण तयार होण्यासाठी न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. ही बैठक तयार होण्यासाठी मांडुक्य उपनिषद या क्रमांकावर आहे. कोणता क्रमांक आहे हो? 6. ईश, केन, कठ, प्रश्न आणि मुंडक अशी 5 उपनिषदं आपण पूर्ण केली आहेत. आणि आज 6व्या उपनिषदासाठी आपण तत्परतेने ऐकतो आहोत. म्हणून आदरणीय नीलाताईंच्या शांतीपाठापासून मांडुक्य ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढे सांगू चालूया. हे मांडुक्य उपनिषद शंकराचार्यांचे परमगुरु श्री गौडपादाचार्य यांच्या लक्षात आलं की हे कळणं अवघड आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर कारिका लिहून ठेवल्या. शंकराचार्यांनी याच्यावर कारिका लिहून ठेवल्यात आणि आचार्यांच्या कारिका त्या ठिकाणी म्हणजे भगवत पूज्यपाद श्री गौडपादाचार्य यांनी कारिका लिहून ठेवल्या. गौडपादाचार्यांचे शिष्य गोविंदपादाचार्य यांना त्यांनी सांगितलं, गौडपादाचार्यांनी, की तुझा शिष्य या कारिकांवर भाष्य करेल
आणि त्यावेळी हे उपनिषद सर्वांना कळू लागे. म्हणून गौडपादाचार्य, त्याच्यानंतर गोविंद पादाचार्य आणि मग भगवत पूज्य श्रीमद आद्य शंकराचार्य, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य. आता भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांचे गुरु गोविंद पादाचार्य, शंकराचार्यांचे सद्गुरु. गोविंद पादाचार्यांचे, भगवत पूज्य गोविंद पादाचार्यांचे सद्गुरु भगवत पूज्य श्री गौड पादाचार्य. ही क्रमवारी कशी असते? सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु. गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु ही याची परंपरा अशा पद्धतीने सांगितल्या जाते. वडील गुरु, आजोबा गुरु अशी भाषा नाही आहे. सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु. पांढरकवड्याला होणाऱ्या गुरु पौर्णिमेमध्ये ते गुरुजी या परंपरेचं कथन करत असतात. आणि त्यात एका गुरुजींनी असं कथन केलेलं मी पाहिलंय. आता बाहेर आतापर्यंत पाद्यपूजेमध्ये अशा प्रकारचं कथन मला शास्त्रानुरूप पाहायला नाही मिळालं, जे पांढरकवड्याला पाहायला मिळालं. असो, हे उपनिषद एवढं महत्वाचं आहे आणि आपल्याला समजू शकेल म्हणून यावर भगवत पूज्यपाद गौडपादाचार्यांनी कारिका लिहिलेल्या आहेत. म्हणून आज पहिल्यांदा नमन भगवत पूज्यपाद गौड पादाचार्यांना आपण केलं. म्हणून त्यांचे मंत्र आज आपण म्हणताना सुरुवातीला म्हटले आहेत आणि त्यानंतर मग शंकराचार्यांचे मंत्र म्हटले आणि त्यानंतर सद्गुरूंचे मंत्र म्हटले. असा आजची आपली क्रमवारी आजच्या दिवसापुरतं अशी आहे. पुन्हा वेद अपौरुषेय आहेत आणि कारिका शंकराचार्यांचे परमगुरु श्री भगवत पूज्यपाद गौडपादाचार्यांनी लिहिले आहेत. मग अपौरुषेय वेदामध्ये या कारिका गौडपादाचार्यांनी लिहिल्या हे पक्क असताना मग त्या पौरुषेय झाल्यात का? याचं उत्तर नाही असं आहे. त्याला प्रमाण आहे. भगवद्गीता ही स्मृती आहे शास्त्राप्रमाणे, पण भगवंताच्या श्रीमुखातून ती स्त्रवली असल्यामुळे त्या ज्ञानगंगेला श्रुती म्हणतात. म्हणून भगवद्गीता सु उपनिषद सु. आणि ही ज्ञानगंगा कशाची आहे? ब्रह्मविद्या या. आणि त्या विद्येने काय होतं? जीव आणि ब्रह्म यांचा योग येतो, ऐक्य घडतं, म्हणून योगशास्त्रे. आता भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने मुखातून सांगितल्यानंतर, म्हणून भगवान वाचा आहे बरं का, आणि तेही श्री भगवान वाचा. भगवंतानी मुखातून सांगितल्यानंतर तिला उपनिषदाचा श्रुतीचा दर्जा आहे. तसं भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य यांनी कारिका लिहिल्यानंतर ह्या कारिका सुद्धा अपौरुषेयाच्या दर्जाच्या असल्यामुळे त्यांना अपौरुषेयच म्हणतात. गौडपादीय कारिकांच्या मदतीने हे मंत्र गर्भ आपल्याला आकलन होणार आहे. आणि हा जो मोलाचा सहभाग 2 पिढ्या आधी गौडपादाचार्यांनी करून ठेवला, तो आपल्यासाठी किती मोलाचा आहे बघा. त्यामुळे ह्या उपनिषदातला यथार्थ अर्थ आपल्याला कळतो आणि आपण ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो. गौडपादाचार्यांबद्दल थोडस सांगतो आणि पुढे चलतो. रामकृष्ण सोनय म्हणून एक आहेत. त्यांनी गुरु परंपरा या चरित्रामध्ये गौडपादाचार्यांचं चरित्र दिलेलं आहे. काकांनी आपल्या परिचयामध्ये हा भाग लिहून दिलेला आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ते मी वाचतो आहे.
विट्याच्या अलीकडे काही अंतरावर शुकाचार्यांचा डोंगर म्हणून एक रमणीय स्थान आहे. तेथे भूपाळ नावाचे एक खेडे आहे. त्यात विष्णुदेव नावाचा एक विद्वान आणि त्याची पत्नी गुणवती हे दाम्पत्य राहत होते. त्यांच्या पोटी शुकाचार्यांच्या कृपेने जे अपत्य जन्माला आले त्यांचे नाव शुकदत्त. शुकदत्त लहानपणीच विरक्त झाला आणि घर सोडून शुकाश्रमात गेला. तेथे अन्न पाणी वर्ज करून तो तपश्चर्येला बसला. पुढे त्याला दृष्टांत झाला की तू वंग देशात जिष्णुदेव नावाच्या सिद्ध पुरुषाकडे जा. त्याप्रमाणे शुकदत्त वंग देशात गेला. जिष्णुदेवाने त्याला रहस्यासह सांप्रदायिक मंत्र आणि त्याची उपासना पद्धती सांगितली. म्हणून मांडुक्याची उपासना ज्याला मिळालेली आहे तो एवढा भाग्यवान आहे. त्याच्या भाग्याचा हा दर्जा आहे. फक्त आता गुरुनिष्ठा आणि त्याप्रमाणे त्याचा अभ्यास हा फार महत्वाचा आहे. नुसत्या उच्चारणाने होणार नाही. त्याचा अर्थगर्भ आपल्याला जाणला पाहिजे. आणि मंत्रगर्भ आणि अर्थगर्भ याचा कारिकांमुळे आपल्याला सहज सोपं होणार आहे. हा शुकदत्त दुरून पायी चालत गौड देशात आला. म्हणून गुरुने त्याचे नाव गौडपाद असे ठेवले. हा शुकाचा शिष्य म्हणून प्रसिद्ध आहे. हे शुक कोण ह्याबद्दल अनेक वेगवेगळे विचार आहेत. तो आपला भाग नाही, तो इतिहासकारांचा भाग आहे. आणि म्हणून आपल्याला गौडपादीय कारिकांचा अभ्यास करायचा आहे एवढं लक्षात ठेवा. कारण व्यासपुत्र शुक आणि हा शुक यांच्यातील गुरु परंपरा अज्ञात आहे. म्हणून व्यासम शुकम गौडपादम महांतम असे म्हणतात. या गुरु परंपरेला वंदन असो. डॉक्टर काकांचं लेखन वाचलं आणि आपल्या सगळ्यांना गौडपादाचार्यांबद्दलची माहिती दिली. या उपनिषदामध्ये एकही कथानक नाही. यक्षाची कथा नाही, यम नचिकेतांचा संवाद नाही, वाजश्रवाशी बोलणं नाही, गुरु आणि शिष्य यांचा सुद्धा संवाद नाही, उमेचाही संवाद नाही, अंगिरस आणि शौनकाचाही संवाद नाही. आधीच्या 5 उपनिषदांबद्दल सांगतोय. छांदोग्यामध्ये ही पिता पुत्र पुढे ते गुरु शिष्य झालेत त्यांचाही संवाद आहे. पण मांडुक्य उपनिषद संवादात्मक नाही. आणि म्हणून यात कुठलंही संभाषण नाही, यात प्रश्नोत्तर नाहीत. म्हणून हे उपनिषद अर्थाने अत्यंत गंभीर आहे आणि सखोल मुळापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून अयम आत्मा ब्रह्म या ठिकाणी मांडुक्य उपनिषद घेऊन जातं आणि सगुणातून सगुण ओंकारातून निर्गुण रूप ओंकारापर्यंत घेऊन जातं. या दर्जाचं हे उपनिषद आहे. म्हणून नीलाताई म्हणतात त्या शांती पाठापासून ऐकावं आणि थेट सखोल विचाराला या उपनिषदात प्रारंभ केलेला आहे. आपण आत्ताच पाहिलंय मुंडकामध्ये पहिले अपराविद्या सांगितली. आपल्याला पराविद्या ऐकायची घाई, पण एवढी अपराविद्या सांगितली आणि मग ती अपराविद्या सांगता सांगता परेपर्यंत आले. इथे एकदम मूळ विषयालाच हात घातला आहे. त्यामुळे ह्यातलं एकही वाक्य दुर्लक्षित होऊ देऊ नका. तुम्हाला सांगतो, हे उपनिषद समजून घेणं भाग्याचं लक्षण आहे आणि हे समजावून देणारेही भाग्यवान आहे. आम्ही 2 जण, मी आणि शैला काकू हे उपनिषद घेणार आहोत आणि सौ आशाताई पांडे प्रकृती अस्वास्थ्य असताना सुद्धा लेखन करणार आहे.
अंगावर आलेल्या सुजेमुळे त्यांचं वजन 5 किलो वाढलेलं आहे. इतका त्रास असताना सुद्धा काल मी त्यांना भेटायला जाऊन आलो. त्या म्हणल्या मी लेखन करणार. त्यांना उठणं बसणं कठीण आहे, पण मांडुक्यावर लेखन करण्यासाठी दर्जेदार लेखकही लागतो. आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे की उद्या रात्रीपासून दर बुधवारी पंचदशी सुरू करतो आहोत. आणि या पंचदशीची लिंक सुद्धा श्रुती स्मृतीवर येणार आहे. जशी आजची लिंक आली तशी. त्याच्यामुळे उद्या सकाळची लिंक झाल्यानंतर जी लिंक राहील ती उद्या रात्री 9 ते 10 राहील. दर बुधवारी रात्री 9 ते 10 आपण पंचदशी घेणार आहोत. मी एक चित्रदीप हा विषय घेणार आहे, ऑल्टरनेट बुधवार. आणि ही तत्वविवेक हा विषय घेणार आहे, ऑल्टरनेट बुधवार. त्यामुळे पंचदशी हा मोठा ग्रंथ असल्यामुळे 2 प्रकरणं आपण बुधवारी रात्री 9 वाजता सुरू करतो आहोत. त्याची लिंक श्रुती स्मृतीवर राहील. उद्यापासून याही गोष्टीची सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता परब्रह्म स्वरूपापर्यंत जायचं असेल तर पायाभरणी चांगली लागते. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थित. काय केलं पाहिजे यासाठी शास्त्राभ्यासाची गरज आहे. आमचा ग्रंथाभ्यास झाला असतो, पण शास्त्र ग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ जोपर्यंत पक्के होत नाहीत तोपर्यंत श्रुतींच्या सखोल अर्थाची आम्हाला जाण येत नाही. आणि जाणच नाही आली तर आचरणात कशी येतील. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता सखोल शास्त्राभ्यासासाठी दर बुधवारी रात्री 9 ते 10 या वेळामध्ये आपल्याला पंचदशी ऐकायची आहे. आम्हा दोघांकडनं पंचदशी पाऊण तास राहणार आहे आणि 9:45 वाजता प्रश्नोत्तरी असणार. ज्याला काही अडचणी असतील त्या उपनिषदा त्या पंचदशी संदर्भात त्यांनी ते विचारावं. पुण्या मुंबईच्या लोकांनी हा विषय केलेला आहे आणि त्याच्यासाठी ते माझ्याशी संवाद साधला आणि मी त्यांना हो म्हटलं. अनेक आचार्य या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि आता त्यांनी मला बोलवलं आहे चित्रदीप या प्रकरणाकरता. तर हे प्रकरण आपण उद्या रात्री 9 वाजता सुरू करणार आहोत. तर मूळ पाया परमार्थाचा शास्त्राभ्यास बेसिक हा होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पंचदशी आहे, याच्यावर लेखन करण्यासाठी कोणी समोर येईल तर आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांच्या एवढ्या प्रकृती अस्वास्थ्यामध्येही काल आशाताई पांडेंनी मी लिहिणारच म्हणून मला सांगितलं. मी त्यांना लिहू नका म्हणून सांगितलं आहे, कारण की त्यांना उठणं बसणं सुद्धा कठीण आहे. या प्रकृतीच्या वाईट क्षणामध्ये सुद्धा मांडुक्यही लिहिते म्हणतात आणि पंचदशीही लिहिते म्हणतात. ही त्यांची कमाल आहे. आपण मांडुक्याच्या अभ्यासाला पुढे जाऊया, कारण की पंचदशीवर लेखन करायची ज्याची तयारी असेल त्यांनी जरूर लिहा, पण टिकलं पाहिजे. 4 दिवसानंतर बंद पडता कामा नये. सातत्य जपता आलं पाहिजे. पहिले तयारी करा आणि तशी मनाची तयारी असेल तर पुढे हो जा. साधनेचं रहस्य ज्याला गूढ म्हणतात ते कारिकांमध्ये स्पष्ट केलं आहे आणि कारिकांनी ते गूढ आपल्या समोर उकलून दिलेलं आहे. कारिकांना टीका म्हणतात. कारिकांमध्ये केलेले जे मंत्र आहेत त्यांना श्लोक म्हणतात आणि ते सत्य उलगडवून दाखवतात. अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म आणि ते ब्रह्म मी आहे असा जीव ब्रह्मैक्यात्मक उपदेश आपल्याला मांडुक्यातून मिळणार आहे. आणि म्हणून ब्रह्म शब्दाचा अर्थ आनंद रूपता आणि आनंद रूपता शब्दाचा अर्थ सद्रूपता, चिद्रूपता, आनंद रूपता. आनंद रूपता चिद्रूपतेपासून वेगळी नाही, चिद्रूपता सद्रूपतेपासून वेगळी नाही. म्हणून सत चित आनंद
सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप हे फक्त त्याचे समजवण्यासाठी केलेले 3 भाग आहेत. वास्तविक आनंद रूपता म्हणजे सद्रूपता, सद्रूपता म्हणजे चिद्रूपता आणि चिद्रूपता म्हणजेच आनंद रूपता. सूर्याचं किरण असतं आणि ते सूर्याचं किरण ज्या वेळेला प्रकाशतं तेव्हा घरामध्ये कवड सापडतो. ज्यांच्या घराला टीन असतील किंवा कौलं असतील त्यातनं कवड सापडतो. त्याचा छिद्र वेडं वाकडं असलं तरी कवडसा गोलच असतो, कारण सूर्य गोल असतो. म्हणून गोलाकार, प्रकाश आणि उष्णता या 3 गोष्टीशिवाय सूर्याचा कवडसा होऊ शकत नाही. प्रकाश काढून कवडसा राहत नाही, गोलाकार काढूनही कवडसा राहत नाही. म्हणजे गोलाकार, प्रकाश आणि उष्णता 3 मिळून कवडसा तयार होतो. तसं सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप 3 मिळून ब्रह्म आहे आणि ब्रह्म सद्रूप आहे, ब्रह्म चिद्रूप आहे, ब्रह्म आनंद रूप आहे. आणि आनंद रूपतेने या ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी मांडोक्योपनिषद आहे. पुढे चलूया. आत्मा शब्दाची एक छोटीशी व्याख्या करतो. ब्रह्म जेव्हा शरीराने मर्यादित होतं, म्हणजे ब्रह्म जेव्हा शरीरात व्यापून राहतं, तेव्हा त्या शरीरात व्यापलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. ब्रह्म जेव्हा शरीरात व्यापून राहतं तेव्हा शरीरात व्यापून असलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. आणि शरीरा निरपेक्ष म्हणजे शरीराशिवाय व्यापलेला जो आत्मा त्याला ब्रह्म असं म्हणतात. आत्मा आणि ब्रह्म हे एकार्थी शब्द आहेत, पण शरीराच्या मर्यादेनुरूप आतमध्ये असलेल्या ब्रह्माला आत्मा म्हणतात आणि त्याच्या बाहेर असलेल्या आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात. कधी कधी ब्रह्म नाव संदिग्ध वाटतं, खूप जणांचा गोंधळ होतो. आणि कारण आपल्या मनाने लोक ग्रंथ वाचतात. कालच मला एक फोन आला की आम्हाला अमृतानुभव वाचायचा आहे, आवडतो आम्हाला. अहो, आधी तुम्ही हरिपाठ वाचा, त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचा, आणि हा अभ्यास जर नीट झाला असेल तर 65 कळते का बघा, आणि मग अमृतानुभव. मनोबोध वाचा, दासबोध वाचा, मग आत्मारामाला जा. भगवद्गीतेचा अभ्यास करा, मग श्रुतींचा अभ्यास करा, मग ब्रह्मसूत्राचा अभ्यास करा, आणि नंतर भगवद्गीता कळते. भगवद्गीता पहिल्या वाचण्यात कळणारी आणि उपनिषदांचा आणि ब्रह्मसूत्राचा अभ्यास झाल्यानंतर कळणारी भगवद्गीता, यात खूप फरक आहे. जन्मल्यानंतर ही माझी आई आहे असं म्हणून कळलेली आई, आणि मुलाला जन्म दिल्यानंतर जेव्हा ती माता होते तेव्हा तिला कळलेली आई पण, या 2 मध्ये फार फरक आहे. लहान मूल आईला आई म्हणतं, आई मानतं, पण त्याला खऱ्या अर्थाने आई कळलेली नसते. पण जेव्हा तेच मूल आई होतं आणि त्यानंतर त्याला आई कळतं, ते आई पण कळणं वेगळं. म्हणून पहिल्यांदा वाचलेली भगवद्गीता अर्थासह उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर, ब्रह्मसूत्राचा अभ्यास झाल्यानंतर वाचलेली भगवद्गीता, या 2 मध्ये महद अंतर आहे, या आईपणा एवढं. आणि म्हणून आपल्या मनाने जर ग्रंथ वाचले तर ब्रह्म घोटाळा होतो, आणि मग शब्द बदनाम होतात आणि ब्रह्म घोटाळा म्हणतात. ब्रह्माला घोटाळा असूच शकत नाही, एकमेव अद्वितीय असल्यानंतर घोटाळा कसा होईल. पण नुसत्या शब्दज्ञानाने, शब्द जंजाळाने आम्ही तो घोटाळा करून घेतो. म्हणून गुरूंनी सांगितलेले ग्रंथ वाचाल. आधी मी वाचत होतो ग्रंथ, कारण की एका व्यक्तीला मी श्रेष्ठ मानत असे. ते सांगायचे तसं करायचं, आणि काकांना चा उपदेश घेतला, पण आधीपासून सवय त्यांचं ऐकायची होती. एक दिवस काकांना म्हटलं की तुम्ही सांगा. म्हणाले, आता तू बरोबर रुळावर आलास. काय वाचू, काय अभ्यास करू हे तू मला विचारलंस, आता तू रुळावर आला. आणि तिथून माझ्या अभ्यासाला जी गती मिळाली आणि त्या अभ्यासाचा अनुभवाचा जो फायदा झाला,
तो सद्गुरूंना विचारल्यामुळे झाला. मनाने केलेला उत्कृष्ट ग्रंथाचा अभ्यास सुद्धा पोपटपंची ठरते, असं होऊ नये. आणि म्हणून ब्रह्म घोटाळा होऊ नये म्हणून साधकांनी पूर्ण काळजी घेतली पाहिजे. का बरं घोटाळा होतो हो? हाही एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर सांगतो. जे देहाची जगत ठणठणीत ठसठसीत म्हणूया, ठसठसीत डोळ्यांना दिसतो, ते देह आणि जगत नाही असं म्हणायचं. आणि जे ब्रह्म अजिबात दिसत नाही, त्याला मात्र ते आहे असं म्हणायचं. ह्या दोन गोष्टींमधून घोटाळा होतो. डोळ्याला ठसठसीत दिसणारा देह आणि जगत दिसत असताना, भासत असताना नाही म्हणायचं, ते नाही. आणि जे दिसतच नाही असं ब्रह्म आहे म्हणायचं. याला बुद्धी तयार होत नाही, म्हणून ब्रह्म घोटाळा होत. नेहमी सांगतो, मांडुक्य उपनिषदामध्ये बोलता बोलता नोट्स खूप घेऊन नंतर त्या नोट्स लिहून काढणं हे अवघड आहे. पहिले शांतपणे सगळं ऐकून घ्या. आणि रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग मग तुम्ही ऐका, त्याच्यावरून नोट्स काढा आणि मग व्हिडिओ रेकॉर्डिंगनी त्या फायनल करा. कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये दोन ज्ञानेंद्रिय एका वेळी काम करतात, कर्ण आणि डोळे. म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग जास्त इफेक्टिव्ह असतं ऑडिओ रेकॉर्डिंग पेक्षा. ऑडिओ मध्ये एकच ज्ञानेंद्रिय काम करतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये दोन ज्ञानेंद्रिय काम करतात. आणि प्रत्यक्ष लाईव्ह आता मी इथे सांगतोय आणि इथे तुम्हाला ऐकायचं आहे, त्याचा परिणाम वेगळाच असतो, जो आम्ही डॉक्टर पुरोहितांच्या घरी गेली अनेक वर्ष घेतला. आता ते ऑस्ट्रेलियाला सेटल झाले आहेत. प्रत्यक्ष प्रमाणाने ऐकणं ह्याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष गुरुमुखातून ऐकायला मिळणं हे महत् भाग्याचं लक्षण असतं. म्हणून काकांचं विदर्भात कुठेही प्रवचनं झालीत की आम्ही मोटरसायकलवर जात असे. अकोला, अमरावती, नागपूर चाललो मोटरसायकल घेऊन आम्ही दोघं जण. आणि तेवढ्यासाठी ही मोटरसायकल शिकली होती आणि आम्ही दोघं मिळून ड्राईव्ह करायचो. आणि काकांची प्रवचनं ऐकून पुन्हा संध्याकाळी परत यायचं. अशा पद्धतीने ब्रह्म घोटाळा होऊ नये, कारण देहादी जगत ठणठणीत दिसतं आणि ते नाही असं म्हणायचं आहे. आणि ब्रह्म अजिबात दिसत नाही, त्याला आहे असं म्हणायचं आहे. आता रोजच्या रोज आम्हाला देहाचे आणि जगताचे तडाखे बसतात की नाही हो? अनुकूल आणि प्रतिकूल, सुख आणि दुःख आम्हाला रोज अनुभवाला येतं. आणि हे अनुभवाला येऊन सुद्धा हे तडाखे कल्पित आहे आणि मिथ्या आहे हे जाणणे कठीण असतं. कारण न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते. जीवच झाला नाही तर जग कसं होईल? जगच झालं नाही तर तडाखे कसे बसतील? घटना कशा घडतील? घटनाच घडल्या नाही तर अनुकूल प्रतिकूल कसं होईल? अनुकूल प्रतिकूल झालं नाही तर सुख दुःखाचे तडाखे कसे बसतील? अशी ती साखळी आहे. ही संपूर्ण साखळी आपल्याला समजून घेण्यासाठी आपला अधिकार वाढवून घ्यायचा आहे. आणि असं करता करता जगताच्या बाधितानुवृत्तीमध्ये राहायचं आहे. आणि मग ब्रह्मानुभव येतो. त्यावेळेला आम्हाला सुख दुःखाचा एकही तडाखा बसत नाही. म्हणून ही उंची मला गाठायची, अद्वैत तत्वज्ञानाची झेप मला घ्यायची आहे, आनंद रूप मला व्हायचंय. आणि यासाठी या उपनिषदातल्या अद्वैत प्रकरणात न कश्चित जायते जीवः संभवस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचिन न जायते, या उंचीवर जी गौडपादाचार्यांनी भगवत पूज्यपाद लिहून ठेवली आहे ती आम्हाला या ठिकाणी गाठायची आहे. आणि या एका उपनिषदाच्या अभ्यासाने आम्हाला मुक्त व्हायचं आहे. हे मुक्तिकोपनिषदामध्ये लिहिलं. माझ्या मनाचं वाक्य नाही, मुक्तिकोपनिषदामध्ये सांगितलंय. मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षूणाम विमुक्तये. म्हणून पूर्ण एकाग्रते
शांती पाठापासून या उपनिषदाला ऐका, गैरहजर राहू नका. असो, ज्याला तळमळ असेल तो आपल्या जास्तीत जास्त पद्धतीने या उपनिषदाचा सखोल अभ्यास करून स्वतःची मुक्ती प्राप्त करून घेईल. उद्या सकाळी आपण पुन्हा मांडुक्य घेऊया 7 वाजता आणि उद्या रात्री 9 वाजता पंचदशीला प्रारंभ होणार. पंचदशी आठवड्यातून एकदा दर बुधवारी आपण घेणार. एवढं लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांना आज वंदन करतो. महालक्ष्मी, गौरी ज्याला म्हणतात, त्यांना मी वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त हो आणि माझ्या सद्गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांवर वर्षाव करो अशी महालक्ष्मीच्या समोर सद्गुरु चरणी प्रार्थना करतो व आज या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. सगळ्यांच्या गौरींचं दर्शन झालं, यांनी फार मनाला समाधान झालं. नमस्कार. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.